शैक्षणिक समुपदेशन हे प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणं गरजेचं आहे. शैक्षणिक समुपदेशनामधून विद्यार्थ्यांचे गोल्स, फोकस क्लिअर होत असतात आणि ज्यावेळेस त्यांना जाणीव होत असते अभ्यासाची आणि ज्यावेळेस त्यांना योग्य दिशा मिळालेली असते त्यावेळेस ते अजून ग्रीप घेत असतात. आपण समुपदेशन शैक्षणिक पार्ट 1 ह्या ठिकाणी अभ्यास करणार आहोत की अभ्यासाच्या सोप्या पद्धती काय असतात. आपल्याकडे एक्स्ट्रा टाईम मिळाल्यानंतर आपण त्याचा उपयोग आपल्या स्किल डेव्हलपमेंटसाठी कशा पद्धतीने करू शकतो, त्याच पद्धतीने आपण आपला प्रोडक्टिव्ह टाईम कशा पद्धतीने वापरू शकतो, अशा अनेक गोष्टी आपण शैक्षणिक समुपदेशन कोर्स याच्यात ह्या गोष्टी शिकणार आहोत. त्याच्या अगोदर थोडक्यात माझा इंट्रोडक्टरी पार्ट म्हणजे मी विद्यार्थ्यांना अबॅकस, वैदिक मॅथ्स, मिड ब्रेन ॲक्टिवेशन, मेडिटेशन, 7 चक्रा नॉलेज ह्या सर्व गोष्टी शिकवत असते, जेणेकरून तो विद्यार्थी व्हर्सटाईल जिनियस बनू शकतो. त्याच पद्धतीने त्या विद्यार्थ्यामध्ये एक्स्ट्रा स्किल निर्माण झाल्यानंतर तो एक त्याचं स्वतःचं आगळंवेगळं विश्व तयार करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ह्या शैक्षणिक समुपदेशन कोर्समध्ये जे ॲडमिशन घेतलेलं आहे आणि त्याच्यात तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रत्येक पार्टमध्ये खूप अशा गोष्टी शिकायला मिळणार आहेत. फक्त तुम्हाला हा व्हिडिओ, हे पार्ट प्रत्येक वेळेस खूप शांततेत ऐकण्याची गरज आहे. कारण आपण शाळेत लेक्चर ऐकत असतो, त्याचा होमवर्क करत असतो आणि पुढे जाऊन त्याची एक्झाम देत असतो. पण हा जो शैक्षणिक समुपदेशन हा जो कोर्स आहे तो तुमच्यासाठी लॉंग लाईफ असणार आहे. कारण प्रत्येक व्यक्ती हा जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत विद्यार्थी असतो आणि जर आपण ह्या समुपदेशनामधून अशा काही गोष्टी क्लिअर करून घेतल्यात तर नक्कीच तुम्हाला तुमच्या यशाचा मार्ग नक्कीच लवकर सापडणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपण अतिशय महत्त्वाचा पार्ट बघणार आहोत, तो म्हणजे तुमच्या करिअरचं ध्येय ठरवा. त्यालाच आपण गोल्स सेटिंग असं सुद्धा म्हणत असतो. ज्यावेळेस तुम्ही तुमचे गोल्स ठरवतात, तुमचं करिअरचं ध्येय ठरवत असतात, त्याच दिशेने तुम्ही चालायला सुरुवात करत असतात. एकदा का तुम्हाला दिशा मिळाली, तुम्ही वाटचाल करायला सुरुवात केली की तुम्ही त्या दिशेने, त्या रस्त्यावर चालायला सुरुवात केल्यावर तुम्हाला कितीही अडथळे आले, डिफिकल्टीज आल्या, तरीसुद्धा तुम्ही चांगल्या मोठ्या प्रमाणात फेस करून सोल्युशन काढू शकतात. म्हणून अतिशय महत्त्वाचा जर पार्ट असेल तुमच्या जीवनातला तो म्हणजे ध्येय निश्चिती. आधी तुम्ही तुमचं गोल्स ठरवा. तुमचे ध्येय काय आहे, तुम्हाला कोणत्या दिशेने जायचं आहे, तुम्हाला कोणतं करिअर चूज करायचं आहे आणि मग त्या दिशेने तुम्ही पावलं उचलल्यानंतर तुम्ही त्याच्यात एक्सपर्टाईज निर्माण करा. तर गोल्स सेटिंग म्हणजे काय, आधी आपण ते क्लिअर करून घेणार आहोत. गोल्स म्हणजे काय, समजा काही विद्यार्थ्यांना डॉक्टर ह्या फील्डमध्ये जायचं आहे, काही विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग ह्या फील्डमध्ये जायचं आहे. प्रत्येकाचं ॲम्बिशन हे वेगवेगळं असतं, प्रत्येकाला वेगवेगळ्या फील्डमध्ये जायचं असतं. म्हणून त्याचा सखोल असा अभ्यास करा. तुमच्या क्षेत्रात, तुम्ही जे निवडलेलं क्षेत्र आहे त्या क्षेत्रात जे ग्रेट लोक होऊन गेले त्यांनी कशा पद्धतीने यश संपादन केलं, त्यांनी त्यांचा वेळेचा वापर कसा केला आणि ते कोणत्या दिशेने जात होते, त्यांना फॉलो करा. म्हणजे तुम्ही त्यांचे कॉपी बना असं मला म्हणायचं नाही आहे, पण त्यांनी कशा पद्धतीने ध्येय ठरवलेलं होतं तर त्यांना तुम्ही फॉलो केल्यानंतर तुम्हाला अजून खूप साऱ्या आयडिया येतील. अजून थोडक्यात म्हणजे तुम्हाला जे काही बनायचं आहे, तुम्हाला किती वेळ अभ्यास करायचा आहे आणि किती वर्षांमधून तुम्हाला ते ध्येय अचीव करायचं आहे, त्याचा एक चार्ट बनवून ठेवा. तो चार्ट तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर ठेवा. कारण कुठलीही गोष्ट जर आपण मनात ठेवली तर ती कालांतराने विसरून जात असतो. पण जर तुम्ही तेच तुमच्या डोळ्यासमोर ठेवलं आणि तुम्ही दिवसातून 3 ते 4 वेळेस तो गोल चार्ट वाचत गेलेत तर तुम्हाला ते रिमाइंड होत असतं आणि रिमाइंड झाल्यानंतर तुम्ही लवकर ॲक्शन टेकर बनत असतात.
समजा तुम्ही जर मनामध्ये एखादी गोष्ट ठरवली की मला दिवसातून 6 तास अभ्यास करायचा आहे, तुम्ही कदाचित पहिल्या दिवशी करणार, दुसऱ्या दिवशी करणार, हळूहळू तुमचा तो ग्रीप जर लो होत गेला, ती एनर्जी लेव्हल जर लो होत गेली, तर तुम्ही कदाचित तुम्ही जी कमिटमेंट केलेली होती स्वतःसोबत ती कदाचित विसरून जाण्याची शक्यता असते. पण जर गोल चार्टमध्ये जर तुम्ही ते गोल्स लिहून ठेवलेलं असेल की मला दिवसातून 6 तास अभ्यास करायचा आहे, तुमची नजर ॲटोमॅटिक त्या गोल्स चार्टवर जात असते आणि त्या गोल्स चार्टवर गेल्यानंतर तिथून पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स रिफ्लेक्ट होतात. म्हणजेच तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाणीव होत असते की कदाचित माझा काल जो 5.5 तास झालेला होता अभ्यास, तर आज मला परत अर्धा तास एक्स्ट्रा करण्याची गरज आहे. म्हणजे त्या ध्येय निश्चितीच्या चार्टवरून तुम्हाला रिमाइंड होत असतं, रिअलायझेशन होत असतं, तुमच्यामध्ये बर्निंग डिझायर क्रिएट होत असते आणि तुम्ही स्वतःसोबत कमिटमेंट केलेलं असतं. ओके, म्हणजेच तुम्ही स्वतःशी कमिटेड जर असलात तर तुम्ही अजून लवकर यशाचा मार्ग पत्करणार. म्हणून अतिशय इम्पॉर्टंट आणि महत्त्वाचा जर पॉईंट असेल तर तुम्ही तुमचं गोल चार्ट बनवा. जर तुम्हाला गोल चार्ट कसा बनवायचा हे जर क्लिअर नसेल तर त्याच्यात थोडे छोटे ज्या टिप्स आहेत त्या म्हणजे तुम्हाला सकाळी किती वाजता उठायचं आहे, तुमचं शेड्यूल कसं आहे, तुमच्याकडे स्कूल, इतर क्लासेस याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा जो वेळ मिळत असतो त्याच्यात तुम्हाला काय करायचं आहे, असे छोटे दिवसाचे छोटे चार्ट बनवा. आणि त्याच्यानंतर तुमचं एक मोठं ध्येय किंवा मोठं गोल ठरवा जे तुमच्या करिअरशी संबंधित असेल की तुम्हाला नीट क्रॅक करायचं आहे, तुम्हाला JEE क्रॅक करायचं आहे आणि तुम्हाला ते किती वर्षात आणि कशा पद्धतीने आणि किती मार्क्स आणून करायचं आहे हे सुद्धा तुम्ही तुमच्या चार्टवर लिहा. कारण गोल्स सेटिंग करत असताना जे तुम्ही लिहित असतात ते व्हायब्रेशन्स युनिवर्समध्ये जातात. त्याच्याशी सुद्धा सायन्स कनेक्टेड आहे. ते व्हायब्रेशन्स युनिवर्समध्ये जातात. तुम्ही सारखं तेच बोलत असतात, तुमची नजर त्या गोल चार्ट्सवर जात असते आणि तुम्ही त्या दिशेने पावलं उचलत असतात. म्हणून गोल्स सेटिंग करणं, ध्येय निश्चिती करणं खूप गरजेचं आहे. आता जर तुमच्याकडे पेन, पेन्सिल, कागद असेल तर तुम्ही नक्कीच त्याच्यावर पहिला पॉईंट लिहून घेतला पाहिजे, गोल्स सेटिंग. आणि हा व्हिडिओ पॉज करून 10 मिनटं तुम्ही तुमचे गोल्स लिहा. तुमचे कोणकोणते गोल्स आहेत, कारण गोल्समध्ये अनेक अशा गोष्टी येऊ शकतात. तुम्ही तुमच्या आईवडिलांसोबत कशा पद्धतीने इन फ्युचर फॉरेनमध्ये ट्रिप घेणार आहात किंवा तुम्ही तुमचा इन्कम इन फ्युचर कशा पद्धतीने क्रिएट करणार आहात. एवढंच नाही, जर पॅरेंट्स हा व्हिडिओ ऐकत असतील तर ते सुद्धा एक गोल चार्ट्स तयार करू शकतात. तुम्ही तुमचा फायनान्शियल फ्री होण्याच्या बाबतीत तुम्हाला किती वर्षात लवकर फायनान्शियल फ्री व्हायचं आहे, असे अनेक असतात. गोल सेटिंगमध्ये असे अनेक पॉईंट्स तुम्ही नोट डाऊन करू शकतात. म्हणून हा व्हिडिओ थोडा वेळ पॉज करून तुम्ही तुमचे गोल्स लिहून टाकायचे आहेत आणि ते गोल्स लिहून फक्त वहीतच न ठेवता तर ते तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला दिवसातून 3 वेळेस दिसतील अशा ठिकाणी लावा आणि ते लावल्यानंतर दिवसातून 3 वेळेस ते गोल्स वाचा. हा तुमचा अत्यंत महत्त्वाचा यशाचा बुलेट पॉईंट आहे. सेकंड बुलेट पॉईंट जर असेल तर तो म्हणजे अफर्मेशन. बघा, आपण ह्या समुपदेशन, शैक्षणिक समुपदेशन पार्ट 1 मध्ये खूप महत्त्वाचे असे पॉईंट्स आधी शिकणार आहोत. कारण आधी आपण जे माइंडसेट आहे आपलं ते आधी प्रॉपर पद्धतीने घेऊन जाणार आहोत आणि मग नंतर पुढे ॲडव्हान्समध्ये शिकणार आहोत. पहिलं होतं गोल सेटिंग, दुसरं आहे अफर्मेशन. अफर्मेशन्स म्हणजे नेहमी पॉझिटिव्ह टॉक करत असणं. दिवसातून आपल्या मनामध्ये जे 60,000 विचार येत असतात त्याच्यातले मोस्ट ऑफ दी निगेटिव्ह असतात आणि खूप सारे पॉझिटिव्ह असतात. मग काय करायचं आहे, अफर्मेशन म्हणजे स्वतःशी पॉझिटिव्ह टॉक करत राहणं. म्हणजेच त्याला आपण सेल्फ टॉकसुद्धा म्हणत असतो. आय कॅन डू इट, मी हे करू शकतो, मला हे अचीव करायचं आहे. ह्या युनिवर्समधून जेवढी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती माझ्यापर्यंत येते. आणि गोल सेटिंगचा एक महत्त्वाचा पॉईंट ह्या ठिकाणी रिलेटेड करतो, तो म्हणजे तुम्हाला तुम्ही जे ध्येय आखलेलं असेल त्या ध्येयासोबत
तुम्ही अतिशय अफर्मेटिव्ह राहायचं आहे, कारण तुम्ही ते मिळवलेलं आहे असं तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये बोलायचं आहे. समजा तुम्हाला तुमचं खूप मोठं ऑफिस बनवायचं असेल तर असं फील करा, जरी तुम्ही आता विद्यार्थी दशेत आहात, फक्त तुम्ही तुमचं गोल चार्ट तयार केलेला आहे, तरीसुद्धा तुम्ही असं अफर्मेशन्स देत राहा किंवा सेल्फ टॉक करत राहा की मी ते माझं मोठं ऑफिस बनवलेलं आहे आणि त्या ठिकाणी माझ्या अंडर खूप सारे लोक काम करत आहेत, किंवा जे डॉक्टर फील्डमध्ये जात आहेत ते व्हिज्युलाइज करू शकतात की माझं खूप मोठं हॉस्पिटल असणार आहे. जे इंजिनिअरिंग फील्डमध्ये जाणार आहेत तर त्यांनी अशा पद्धतीने आपापल्या फील्डमध्ये तुम्हाला काय काय यश संपादन करायचं आहे ते आधी स्वतःमध्ये फील करायचं आहे, ते सबकॉन्शियस माइंडमध्ये स्टोअर करायचं आहे आणि रिमाइंड करत राहायचं आहे आणि सेल्फ टॉक करत राहायचं आहे. सेल्फ टॉक करत असताना बी केअरफुल, एकही निगेटिव्ह वर्ड येता कामा नये. थोडक्यात सेल्फ टॉक करत असताना तुम्ही हे वाक्य कधीही वापरणार नाही आहेत की मला डिफिकल्टीज नको आहेत. त्याच्याऐवजी तुम्ही असं वाक्य वापरू शकतात, माझे सगळे मार्ग इझी आणि सोपे आहेत, मला सगळे सोल्युशन्स मिळत आहेत. फॉर एक्झाम्पल, जर एखाद्याला असं वाटतं की मला हा सब्जेक्ट डिफिकल्ट जातोय, मग तुम्ही हा शब्द नाही वापरणार किंवा हे सेंटेन्स नाही वापरणार की मला मॅथ्स हा सब्जेक्ट अवघड जात नाही आहे. याच्याऐवजी तुम्ही अफर्मेशनमध्ये हे वाक्य बोलू शकतात की मला मॅथ्स हा सब्जेक्ट खूप आवडतोय, अबंडंट मी ग्रोथ करतोय याच्यामध्ये. असे पॉझिटिव्ह अफर्मेशन्स तुम्ही स्वतःला देत राहणार, सेल्फ टॉक करत राहणार. आतासुद्धा तुम्हाला एक वर्कआउट करायचं आहे. हा व्हिडिओ थोडा वेळ पॉज करून तुम्हाला तुमचे अफर्मेशन्स लिहून टाकायचे आहेत. म्हणजे तुम्हाला जे जे पॉझिटिव्ह थॉट्स आता येत आहेत हा व्हिडिओ ऐकत असताना ते पॉझिटिव्ह थॉट्स, ते अफर्मेशन्स तुम्हाला पूर्णपणे ऐकत राहायचं आहे. पहिला आपण पाहिला गोल सेटिंग, ते गोल्स तुम्हाला लिहायचे आहेत. नंतर तुम्ही पाहिलं आहे अफर्मेशन म्हणजेच पॉझिटिव्ह टॉक. आणि नंतर तिसरा अतिशय महत्त्वाचा बुलेट पॉईंट, कारण आपण या ठिकाणी माइंडसेट जे आहे, जे ग्रोथ माइंडसेट आहे तर ते तुम्ही अप लेवलला आधी करतायत, कारण आधी तुमचं माइंडसेट हे प्रॉपर पॉझिटिव्ह होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला समुपदेशन पार्ट 1 ह्या सेक्शनमध्ये आधी तुम्हाला अशा काही हॅबिट्स स्वतःसोबत क्रिएट करायच्या आहेत. पार्ट 1 मध्ये आपण हेच शिकणार आहोत की तुम्ही तुमच्यासोबत कशा पद्धतीने बिहेव केलं पाहिजे. ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या स्वतःला कशा चांगल्या गोष्टी हॅबिट अंगीकारून घ्यायच्या आहेत, ह्या गोष्टी आपल्याला ह्या समुपदेशन पार्ट 1 मध्ये तुम्हाला शिकायच्या आहेत. तिसरा अतिशय महत्त्वाचा पॉईंट म्हणजे ग्रॅटिट्यूड, आभारी होणं. आभारी होणं म्हणजेच काय, नेहमी थँक्स म्हणत राहणं. समजा एखादी डिफिकल्ट सिच्युएशन आली तेव्हासुद्धा तुम्हाला थँक्स म्हणायचं आहे आणि सोल्युशन काढायचं आहे. समजा तुमचं एखादी काम नाही झालं तरीसुद्धा तुम्हाला थँक्स म्हणायचं आहे. तुमच्या मित्रांनी तुम्हाला अगदी छोटीशी हेल्प केली तरीसुद्धा थँक्स म्हणत राहायचं आहे. पालकांना वेळोवेळी नेहमी थँक्स म्हणत राहायचं आहे. तुम्ही कुठेतरी लगबगीने घाईघाईने कुठल्या तरी कामासाठी चालले आहात किंवा क्लास ट्युशनसाठी चालला, तर तुम्हाला तुमची सायकल पंक्चर झाली किंवा गाडी पंक्चर झालेली आहे आणि त्यावेळेस तुम्हाला कोणीतरी हेल्प दिली तर लगेच तुम्ही थँक्स म्हणायचं आहे आणि त्याच्या अगोदरसुद्धा थँक्स म्हणायचं आहे. कारण ग्रॅटिट्यूड ही ब्रह्मांडातील अतिशय इम्पॉर्टंट अशी महत्त्वाची भूमिका आहे. थँक्स म्हटल्यानंतर आपले सगळे प्रॉब्लेम्स सॉल्व होत असतात आणि आपलं माइंडसेट हे पॉझिटिव्ह होत चालतं. म्हणून ग्रॅटिट्यूड, दररोज ग्रॅटिट्यूड होणं खूप गरजेचं आहे. आत्तासुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ 2 मिनटं पॉज करून तुम्हाला कोणाकोणाला ग्रॅटिट्यूड व्हायचं आहे, तुम्हाला कोणाकोणाचे आभार मानायचे आहेत ते तुम्ही ह्या ठिकाणी लिहू शकतात. आणि चौथा अत्यंत महत्त्वाचा जर पॉईंट असेल तर तो म्हणजे टाईम मॅनेजमेंट. असं कधीच म्हणू नका की माझ्याकडे वेळ नसतो. जर तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला जर ही कमांड दिली की माझ्याकडे वेळच नसतो, तर तुमच्याकडे खरंच वेळ नसतो. बघा, डॉक्टर अब्दुल कलाम, नरेंद्र मोदी, सचिन तेंडुलकर, MS धोनी
जेवढे पण ग्रेट लोक होऊन गेलेत त्यांच्याकडे सुद्धा 24 तास होते, तुमच्याकडे सुद्धा 24 तास आहेत. त्यांनी त्यांच्या 24 तासाचा उपयोग कशा पद्धतीने करून यश संपादन केलं त्यांच्या फील्डमध्ये, त्याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा तुमच्याकडे जे युनिवर्सने 24 तास अवेलेबल करून दिलेले आहेत त्या 24 तासाचा उपयोग कशा पद्धतीने करायचा आहे. म्हणजे थोडक्यात तुमच्याकडे सुद्धा 24 तास आहेत, त्यांच्याकडे सुद्धा 24 तास आहेत, तुम्ही लक्षात घेऊ शकता. अजून सिक्रेट गोष्ट मी तुम्हाला सांगू शकते ते म्हणजे प्रोडक्टिव्ह टाईम यूज करा. तर तुम्ही जर सतत म्हणत गेलात की माझ्याकडे वेळच नाही एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी, माझ्याकडे स्कूल कॉलेज क्लासेस अदर्स जे असतं त्याच्यामुळे माझा वेळ खूप सारा जात असतो आणि मला माझे पॅशन छंद जे आहेत किंवा मला एक्स्ट्रा काहीतरी बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत पण माझ्याकडे वेळच नाही आहे, असं जर तुम्ही सारखी कंप्लेंट करत राहिलेत तर खरंच तुमच्याकडे वेळ नसणार आहे. पण तुम्ही जर तुमच्या सबकॉन्शियस माइंडला जर कमांड दिली की नाही माझ्याकडे एक्स्ट्रा 1 तास असतो आणि त्या एक्स्ट्रा 1 तासात मला काहीतरी स्किल डेव्हलपमेंटच्या अशा अनेक गोष्टी करायच्या आहेत की जेणेकरून माझं पर्सनल डेव्हलपमेंट खूप इम्प्रूव्ह होईल. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती लक्षात ठेवण्यासारखी आहे, क्रिएटर्स आर नॉट कंप्लेनर. जे क्रिएटर्स असतात ते कधीच कंप्लेंट करत नाहीत, कुठल्याच गोष्टीत कंप्लेंट करत नाहीत. आणि जे कंप्लेनर असतात ते कधीच नवीन गोष्ट क्रिएट करत नाहीत. तुम्ही हे वाक्य लिहून घेऊ शकता. कंप्लेंट करणारे नवीन कधीच काहीतरी क्रिएट करू शकत नाही. आणि जे क्रिएटर्स असतात, जर तुम्हाला क्रिएटर्स बनायचं असेल तर तुम्ही कधीच कोणत्याच गोष्टीची कंप्लेंट करू नका, माझ्याकडे हे येत नाही आहे किंवा मला हा सब्जेक्ट आवडत नाही किंवा मला ह्या सब्जेक्टचे टीचर्स आवडत नाही आहे किंवा मला नेहमी मार्क्स कमी येत असतात म्हणून मी आता पुढचं पाऊल उचलणारच नाही आहे, अशा कुठल्याच गोष्टी कंप्लेंट करू नका. आता परत तुम्हाला हा व्हिडिओ पॉज करून तुम्ही कोणकोणत्या गोष्टी कंप्लेंट करत असतात, कोणकोणत्या गोष्टींबद्दल, अगदी जेवणापासून सुद्धा ह्या गोष्टींची एक यादी तयार करा. आणि ती यादी तयार झाल्यानंतर, ती लिस्ट तयार झाल्यानंतर अगदी तो कागद जो असतो तो असा चुरळून टाका आणि डस्टबिनमध्ये टाकून द्या. त्याचं कारण असं, तुमच्या कंप्लेंट त्याच ठिकाणी नाहीशा झालेल्या असतील. म्हणजेच ही सुद्धा एक सायकोलॉजिकल ॲक्टिव्हिटी आहे. ज्या कंप्लेंट असतील, कारण बऱ्याच वेळेस तुमच्या कंप्लेंट तुमच्या माइंडमध्येच राहून जात असतात, म्हणून त्या कंप्लेंट लिहून टाकायच्या आहेत. त्या तुमच्या बॅड हॅबिट्स असतील काही, त्या बॅड हॅबिट्ससुद्धा लिहून टाकायच्या आहेत. समजा तुमच्याकडनं सकाळी लवकर उठलं जात नाही आहे किंवा तुमचं सारखं चिडचिड होत असते, तुमच्याकडनं कळत नकळत उद्धट बोललं जात असतं. बघा, लक्षपूर्वक ऐका आणि हे असाइनमेंट आहे तुमच्यासाठी. अशा बॅड हॅबिट्स आणि कंप्लेंट पालकांच्या शेजारी बसा किंवा नीड नसेल तर तुम्ही एकटं बसून त्या ठिकाणी त्या कंप्लेंट लिहू शकतात, त्या बॅड हॅबिट्स लिहू शकतात. आणि त्या बॅड हॅबिट्स एकदा त्या कागदावर लिहून झाल्यानंतर तिथे त्या कागदावर काट मारा त्या लिहिलेल्या ठिकाणी आणि तो कागद पूर्णपणे चुरळून टाका आणि डस्टबिनमध्ये टाकून द्या किंवा जाळून टाकला तरी चालेल. कारण तुमच्या मनातल्या आतल्या त्या सगळ्या ज्या बॅड हॅबिट्स होत्या किंवा कंप्लेंट होतं ते सगळं काही निघून गेलेलं असतं. नंतर तुम्ही बघताय टाईम मॅनेजमेंटविषयी आपण बोलत होतो. तर जे सगळ्यांकडे 24 तास आहेत त्यांनी त्यांच्या 24 तासाचा उपयोग करून कशा पद्धतीने त्यांनी स्वतःला प्रूव्ह केलं आणि भीड़ से कुछ अलग करने की जो चाह उनमें थी और वो चाह से जो फेमस हुए तो इसी तरह हमें भी कुछ करना है. आपल्याला सुद्धा गर्दीतून बाहेर, कारण एकसारखं नाकासमोर सगळे चालतायत म्हणून आपल्याला पण नाकासमोरच चालायचं आहे असं नाही आहे. गर्दीपेक्षा वेगळं काहीतरी, गर्दीच्या मागे धावायचं नाही आहे तर गर्दीने आपल्या मागे धावलं पाहिजे, म्हणजे लोकांनी तुम्हाला फॉलो केलं पाहिजे.
असं काहीतरी एक्स्ट्रा स्किल तुम्ही ओळखा. तुमच्यातल्या स्किल कशा ओळखायच्या ते पण मी तुम्हाला पुढच्या सेकंड पार्टमध्ये शिकवणारच आहे. हा फक्त आपला इंट्रोडक्टरी पार्ट आहे, समुपदेशनचा फर्स्ट पार्ट आहे. मग आधी टाईम मॅनेजमेंट करण्यासाठी प्रोडक्टिव्ह टाईम आणि अनप्रोडक्टिव्ह टाईम ओळखायला शिकलं पाहिजे. तुमचा अनप्रोडक्टिव्ह टाईम किंवा तुमचा बराचसा वेळ कुठे जात असतो जे तुम्हाला सुद्धा कळत नाही. तर तुमचा बराचसा वेळ जात असतो तो म्हणजे मोबाईलमध्ये. मोबाईल ही गॅजेट खूप वाईट आहे असं नाही आहे, तर त्याच्यातून सुद्धा खूप चांगल्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. तुम्ही मोबाईलला अगदी हातच लावू नका किंवा मोबाईलपासून लांबच राहा असं नाही आहे, पण त्याच्यातून काही चांगल्या प्रोडक्टिव्ह गोष्टी शिका ज्याच्यातून तुम्हाला नॉलेज मिळेल. ज्यावेळेस तुम्ही कानाच्या वरती खर्च करत असतात त्यावेळेस तुम्हाला खूप सारं नॉलेज मिळत असतं. ओके, तर मोबाईलमधून प्रोडक्टिव्ह म्हणजे तुम्हाला ज्या वेळेस वाटते की मला काहीतरी बघायचं आहे तर रील्स किंवा टाईमपास असं काही न पाहता तुम्ही काहीतरी नॉलेज म्हणून यूज करू शकता. आणि प्रोडक्टिव्ह टाईम मी नेहमी म्हणत असते की प्रोडक्टिव्ह टाईम म्हणजे तोच असतो ज्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही असा वेळ यूज करत असतात की तिथे तुमची स्किल डेव्हलप होत असते. आणि अजून महत्त्वाचं म्हणजे आता याच्याशी रिलेटेड ब्रेन पार्टसुद्धा आहेत. म्हणजे तुमचं राईट ब्रेन आणि लेफ्ट ब्रेन जर ॲक्टिवेट झालेलं असेल, तुमचं राईट ब्रेन आणि लेफ्ट ब्रेन जर ॲक्टिवेट झालेलं असेल तर तुम्हाला जो वेळ लागत असतो अभ्यास करण्यासाठी 2 तास जर लागत असेल आणि तुमचे दोघं ब्रेन पार्ट जर ॲक्टिवेट झाले असतील तर तुम्हाला 2 तासाचा अभ्यास तुम्ही 1 तासात सुद्धा करू शकता. त्याचं कारण म्हणजे ग्रास्पिंग लेवल वाढलेली असते, कॉन्सन्ट्रेशन वाढलेलं असतं, तुमचा फोकस वाढलेला असतो. मग तुमची ग्रास्पिंग लेवल कशा पद्धतीने वाढली पाहिजे, तुमचा फोकस कशा पद्धतीने वाढला पाहिजे, तुमची आकलन क्षमता जास्तीत जास्त कशी झाली पाहिजे, कॉन्सन्ट्रेशन कसं वाढलं पाहिजे, याच्यासाठी सुद्धा काही टेक्निकल कोर्सेस आहेत जे तुम्ही करून घेऊ शकतात. फॉर एक्झाम्पल मी मुलांना अबॅकस आणि वैदिक मॅथ्स शिकवत असते. वैदिक मॅथ्स हा असा कोर्स आहे, तो सुद्धा माझ्याकडे रेकॉर्डेड कोर्स आहे. तुम्ही तो बाय करू शकता आणि तुमचं मॅथ्स इझी करू शकतात. ओके, वैदिक मॅथ्समधून थोडक्यात आपण वैदिक मॅथ्सविषयी जाणून घेतोय. वैदिक मॅथ्समधून तुम्ही इझी ट्रिक शिकू शकतात. मॅथ्सविषयी तुमच्या मनामध्ये आवड निर्माण होत असते आणि तुम्हाला मॅथ्सचे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी जर 4 मिनटं लागत असतील, 5 मिनटं लागत असतील तर तुम्ही वैदिक मॅथ्सच्या ट्रिक्सने तो प्रॉब्लेम 3 ते 4 ॲटलिस्ट 10 सेकंदात सॉल्व करू शकतात. म्हणजे तिथे तुमचा वेळ वाचलेला असतो. वैदिक मॅथ्सच्या कोर्ससाठी सुद्धा तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात. रेकॉर्डिंग कोर्स आहेत, त्याच पद्धतीने 1 to 1 घेतलं जात असतं. त्याच पद्धतीने तुमचे ब्रेन पार्ट इम्प्रूव्ह होण्यासाठी दोघं ब्रेन पार्ट त्याच वेळेस ॲक्टिवेट होत असतात ज्या वेळेस तुम्ही अबॅकस हा कोर्स करत असतात. कारण अबॅकसमध्ये असं एक गॅजेट असतं की ज्या ठिकाणी तुम्ही दोघं हातांचा वापर करत असतात आणि ज्यावेळेस तुम्ही दोघं हातांचा वापर करत असतात त्यावेळेस तुमचे दोघं ब्रेन पार्ट ॲक्टिव्ह होत असतात, तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढत असतं, फोकस वाढत असतं, ग्रास्पिंग लेवल वाढत असते आणि तुमचा अभ्यासाचा जे तुम्हाला 1 तास लागणारा वेळ असतो तो तुम्ही फक्त अर्ध्या तासात तो अभ्यास करू शकतात आणि तुमची ग्रास्पिंग लेवल वाढत असते. म्हणजे थोडक्यात अबॅकस कोर्स असा आहे ज्यावेळेस तुम्ही डाव्या हाताने लिहित असतात तर तुमचा उजवा मेंदू कार्यरत असतो आणि जर तुम्ही उजव्या हाताने लिहित असाल तर तुमचा डावा मेंदू कार्यरत असतो. पण अबॅकसमधून दोघं ब्रेन पार्टचा उपयोग होऊन तुम्ही चांगल्या पद्धतीने तो कोर्स केल्यानंतर तुमचे दोघं ब्रेन पार्ट ॲक्टिवेट होतात आणि दोघं ब्रेन पार्ट ॲक्टिवेट झाल्यानंतर तुम्ही मोठ्या प्रमाणात यश संपादन करू शकतात. म्हणून तुम्ही अबॅकस ह्या कोर्ससाठी सुद्धा माझ्याकडे डिमांड करू शकतात. रेकॉर्डिंग कोर्सेस आहेत, त्याच पद्धतीने 1 to 1 झूमवर सुद्धा हा कोर्स घेतला जात असतो. मग हे कोर्सेस टाईम मॅनेजमेंटशी रिलेटेड, थोडक्यात ह्या दोघं कोर्सेसचा इंट्रोडक्शन मी का करून दिलं कारण हे टाईम मॅनेजमेंटशी रिलेटेड आहेत. ओके, म्हणजेच तुमच्याकडे जर पुरेसा वेळ अवेलेबल असला तर तुम्ही तुमचे छंद जोपासू शकतात. एक्स्ट्रा स्किल जे आहे ते डेव्हलपमेंटसाठी एक्स्ट्रा कोर्सेस तुम्ही करू शकतात आणि टाईम मॅनेजमेंटसाठी एक शेड्यूल तयार करा. आणि शेड्यूल तयार केल्यानंतर तुमचा जास्तीत जास्त वेळ कुठे वाया जात असतो ते ऑब्झर्व करा, ते नोटीस करा आणि तिथे कट केल्यानंतर त्या वेळेचं युटिलायझेशन करा. आणि अजून महत्त्वाचा पार्ट म्हणजे
तुमच्या आकलन शक्तीचा जो चार्ट आहे तो तयार करा. म्हणजेच तुम्हाला एखादी सब्जेक्ट जर अवघड जात असेल तो त्याचा अभ्यास जर तुम्ही सगळ्यात शेवटी करत असाल तर ते रॉंग आहे. तर सगळ्यात अगोदर जो अवघड विषय असतो त्याचा अगोदर अभ्यास करा. आणि सकाळची वेळ ही अतिशय चांगली असते. जर काही विद्यार्थ्यांची सकाळी स्कूल असेल तर ते अर्धा तास लवकर उठून एखाद्या अवघड सब्जेक्टचा अभ्यास करू शकतात. म्हणजेच त्याचं कारण असं असतं, सकाळी सकाळी तुमचं माइंड खूप फ्रेश असतं, कुठलंच बर्डन नसतं, स्ट्रेस नसतं, म्हणून तुम्ही अवघड विषय लवकर ग्राफ्स करू शकतात, लवकर आकलन करू शकतात. आणि मग नंतर हळूहळू दिवसभरातून तुमची मेंटल एनर्जी जी असते ती लो होत जाते आणि त्यावेळेस तुमचा मूड नसतो एखादी सब्जेक्टचा अभ्यास करण्याचे. त्यावेळेस तुम्ही तुमचा आवडीचा विषय घ्या, जो सब्जेक्ट तुम्हाला आवडत असतो तो घ्या. म्हणजे ॲटोमॅटिक तुमचा मूड कवर होत असतो आणि तुमची एनर्जी लेवलसुद्धा वाढत असते. ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्यात तर नक्कीच तुम्हाला तुमच्या यशाच्या मार्गापर्यंत जाण्याचे नक्कीच उपाय मिळणार आहेत. आतासुद्धा तुम्हाला तुमचा व्हिडिओ 2 मिनटं पॉज करून तुम्ही नोटीस करा, ते लिहून टाका की तुम्ही तुमचा वेळ जास्तीत जास्त कुठे वेस्ट करत असतात आणि प्रोडक्टिव्ह वेळ कुठे यूज करत असतात. अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात. नंतर खूप महत्त्वाचा जर पॉईंट असेल तर तो म्हणजे ब्रेन जिम एक्सरसाइज. ब्रेन जिम एक्सरसाइज. आता तुम्ही म्हणणार ब्रेन जिम एक्सरसाइज म्हणजे काय? ब्रेन जिम एक्सरसाइज हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. जसं फिजिकल एक्सरसाइज असते, जसं तुम्ही व्यायाम करत असतात, वॉकिंग करत असतात, योगा करत असतात, तसंच ब्रेन जिम एक्सरसाइजसुद्धा असते. ब्रेन जिम एक्सरसाइज म्हणजे तुम्ही तुमच्या मेंदूला एक सूचना देत असतात की तुम्हाला ॲट ए टाईम 2 गोष्टी करायच्या आहेत. त्याच्याने तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, फोकस वाढत असतं, इम्प्रूव्हमेंट होत असते तुमच्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये आणि ग्रास्पिंग लेवलसुद्धा वाढते. थोडक्यात ब्रेन जिम एक्सरसाइजच्या काही मी छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला ह्या ठिकाणी सांगते. ब्रेन जिम एक्सरसाइजमध्ये ही अतिशय इझी आणि सोपी अशी मेथड आहे. त्या ठिकाणी तुम्ही ह्या करू शकतात. आता तुम्ही माझा व्हिडिओ बघत असताना सुद्धा ही ॲक्शन करू शकतात, ही कृती करू शकतात तुम्ही. तर ह्या पद्धतीने ह्या ज्या फिंगर्स आहेत, तुम्ही अगदी थोडा वेळ टी व्ही बघताय तर टी व्ही बघता बघता सुद्धा तुम्ही ही ब्रेन जिम एक्सरसाइज करू शकतात. प्रत्येक फिंगर्स रोटेट करायचे आहेत आणि ह्या पद्धतीने ब्रेन जिम एक्सरसाइज होत असते. ब्रेनसाठी आपले फिंगर्स खूप वर्कआउट करत असतात. अशा पद्धतीने हा अतिशय इझी असा एक्सपेरिमेंट आहे ब्रेन जिम एक्सरसाइजसाठी. तुम्ही अशा पद्धतीने करू शकतात. जे रिंग फिंगर्स आहेत दोघं हातांचे, ते दोघं हातांचे रिंग फिंगर्स थोडेसे तुम्हाला डिफिकल्ट, तुम्ही डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे अशा पद्धतीने सुद्धा छान पद्धतीने रोटेट करू शकतात. आणि नंतर लिटल फिंगर्स ह्या पद्धतीने आणि नंतर थंब. असं तुम्ही ही ॲक्टिव्हिटी फक्त आणि फक्त 1 मिनिट, फक्त आणि फक्त 1 मिनिट केलं तरीसुद्धा चालणार आहे. ही अतिशय सोपी ही हॅबिट लावूनच घ्यायची असते. नंतर ब्रेन जिम एक्सरसाइजमध्ये मी पुढच्या पार्टमध्ये तुम्हाला ब्रेन जिम एक्सरसाइज अतिशय डिटेल पद्धतीने सांगणार आहे, काही व्हिडिओज पण प्रोव्हाइड करणार आहे. अजून तुम्ही इझी पद्धतीने ब्रेन जिम एक्सरसाइज करू शकता, ती म्हणजे एका हाताचे 5 फिंगर्स आणि दुसऱ्या हाताचा 1 फिंगर्स अशा पद्धतीने 5 1 1 5 5 1. हा व्हिडिओ बघत असताना तुम्हाला ह्या ब्रेन जिम एक्सरसाइज करायच्याच आहेत. याच्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा वेळ काढावा लागत नाही. ज्यावेळेस तुमचे दोघं हात फ्री असतात आणि तुमचं माइंड कूल झालेलं असेल तर त्यावेळेस तुम्हाला ही ब्रेन जिम एक्सरसाइज करायची आहे. एवढंच नाही तर ज्यावेळेस तुम्हाला मेंटली थकवा आलेला असेल, असं नाही की सगळ्या ब्रेन जिम एक्सरसाइज एकाच वेळेस करायच्या आहेत. तुम्हाला जे इझी वाटेल, जे कम्फर्ट वाटेल त्या पद्धतीने करू शकतात. आणि सगळ्या ब्रेन जिम एक्सरसाइज जर तुम्हाला एकाच वेळेस करायचं असेल तर बेस्ट, बेटर, गुड, बेटर अँड बेस्ट. ओके. नंतर तिसरी ब्रेन जिम एक्सरसाइज अशा पद्धतीने आहे. एका हाताचे 3 फिंगर्स. बघा
तुम्ही तुमच्या ब्रेनला कमांड देतायत ॲट ए टाइम. धिस इज अ नॉट इझी एक्सरसाइज. ही सोपी एक्सरसाइज नाही आहे, पण ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस करणार, प्रॅक्टिसमध्ये तुम्ही तुमच्या दोघं ब्रेन पार्टला कमांड देणार की तुम्हाला ॲट ए टाइम ह्या डिफरंट ॲक्टिव्हिटीज दोघं हातांनी करायच्या आहेत. तर त्यावेळेस तुम्ही नक्कीच ह्या गोष्टी करू शकतात. फक्त काजू बदाम खाल्ल्यानंतरच आपली बुद्धिमत्तेचा ॲव्हरेज वाढत असतो असं नाही आहे. तर काही फिंगरिंग्ज एक्सरसाइज ज्या असतात, ज्या ब्रेन जिम एक्सरसाइज असतात, तर त्या तुम्हाला ह्या पद्धतीने करायच्या असतात आणि ती हॅबिट स्वतःला लावूनच घ्यायची आहे. अतिशय इझी अशी एक्सरसाइज आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही करू शकतात. म्हणजे ज्याला ब्रेन जिम एक्सरसाइज म्हटलं जात असतं. ब्रेन जिम एक्सरसाइजचे जे काही व्हिडिओज आहेत ते मी तुम्हाला सेकंड पार्ट्समध्ये प्रोव्हाइड करणारच आहे. शैक्षणिक समुपदेशनमध्ये आपण जो इंट्रोडक्टरी जो पार्ट आहे त्याच्यात आपण ह्या गोष्टी शिकतोय. आणि अजून पुढचा अतिशय महत्त्वाचा, तुमचा यशाचा महत्त्वाचा जर पिलर असेल तर तो म्हणजे मेडिटेशन. जेवढे पण ग्रेट लोक होऊन गेलेले आहेत त्यांनी मेडिटेशनला खूप महत्त्व दिलेलं आहे. तुमचं जे एज असेल त्या एजनुसार, समजा तुम्ही 15 इयर्सचे आहात, तुम्ही 20 इयर्सचे आहात, तुम्ही 7 इयर्सचे आहात, तेवढा वेळ त्या एजनुसार तेवढे मिनटं तुम्हाला बसून मेडिटेशन करायचं आहे. मेडिटेशन करत असताना तुम्हाला तुमच्या थर्ड आय चक्रावर, हे तुमचं थर्ड आय चक्र आहे, त्या थर्ड आय चक्रावर डोळे बंद करून कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. मेडिटेशनमधून आतासुद्धा तुम्ही हा व्हिडिओ बघत असताना डोळे बंद करू शकतात. तुम्ही तुमच्या थर्ड आय चक्रावर कॉन्सन्ट्रेट करू शकतात. दीर्घ श्वास घ्या आणि दीर्घ श्वास घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या थर्ड आय चक्रावर कॉन्सन्ट्रेट केल्यानंतर शांत बसून तुमच्या आजूबाजूला जो आवाज येतोय तो आधी ऐका आणि ऐकत असताना हळूहळू तो आवाज कमी होतोय आणि तुमचं फोकस वाढतोय, तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढतंय. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि दीर्घ श्वास घेत असताना थोडक्यात मेडिटेशन कसं केलं पाहिजे हे तुम्हाला मी स्टार्टिंगला शिकवते. मेडिटेशनचा सुद्धा महत्त्वाचा पार्ट तुम्हाला प्रोव्हाइड केला जाईल. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळूच श्वास सोडायचा आहे आणि तुमच्या थर्ड आय चक्रावर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. ओके, स्लोली अँड स्लोली ओपन युअर आईज. हे फक्त मी तुम्हाला एक इंट्रोडक्टरी पार्ट शिकवला मेडिटेशन कसं केलं पाहिजे असं. डीप मेडिटेशन हे तुम्हाला म्युझिकमधून प्रोव्हाइड केलं जाईल. मेडिटेशन हा आपल्या जीवनातला अविभाज्य भाग बनला पाहिजे. तुम्ही मेडिटेशन सकाळी करू शकता, दुपारी करू शकता, तुम्हाला वेळ असेल त्या पद्धतीने तुम्ही मेडिटेशन करू शकतात. रात्री झोपत असताना सुद्धा झोपण्याच्या अगोदर 10 मिनटं मेडिटेशन करू शकतात. आणि ज्यावेळेस सुरुवातीला तुमचं कॉन्सन्ट्रेशन होणार आहे, तुमच्या मनामध्ये खूप सारे विचार येतील, पण हळूहळू मात्र ते विचार कमी होत जातील. आणि जसे जसे तुमचे विचार कमी होत गेले तसं तुम्ही फोकसेबल व्हाल, तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल, तुमची एकाग्रता वाढेल आणि तुम्ही सुन्न झाल्यानंतर ॲटोमॅटिक तुमची ग्रास्पिंग लेवल वाढेल. म्हणून कोणत्याही सवयी ह्या एका दिवसात लागत नसतात, तर त्या प्रॅक्टिसमध्ये येऊन म्हणून स्वतःला कमिटमेंट करायची आहे की मी दररोज 5 मिनिट्स मेडिटेशन करणार. हा प्रयोग तुम्ही 66 दिवस करा, न चुकता 66 दिवस कराल. मग तुम्हाला ते अंगवळणी पडेल, तुम्हाला ती एक हॅबिट होऊन जाईल. जशा आपल्या नॅचरल क्रिया असतात ती जशी एक हॅबिट असते त्या पद्धतीने तुम्हाला ही मेडिटेशनची एक हॅबिट होणार आणि तुम्ही ॲटोमॅटिक दररोज तुमच्या सबकॉन्शियस माइंड तुम्हाला जाणीव करून देणार की तुम्हाला मेडिटेशन करायचं आहे आणि तुम्ही पाहिजे त्या ठिकाणी बसला. मेडिटेशन अशी गोष्ट आहे की तुम्ही कुठल्याही जागी बसून मेडिटेट करू शकतात स्वतःला, पण सुरुवातीला मात्र एकांत ठिकाणी बसायचं आहे, जिथे तुम्हाला कोणीही डिस्टर्ब करणार नाही आहे अशा ठिकाणी बसायचं आहे.
त्याच पद्धतीने हळूहळू तुमची मेडिटेशनची लेवल इतकी वाढत जाईल की तुम्ही ट्रॅव्हलिंग करत असताना सुद्धा कानात इयरफोनचा वापर करून एखादी म्युझिक लावून किंवा ओम चॅन्टिंग लावून सुद्धा तुम्ही मेडिटेशन करत राहणार. एक दिवस असा येत असतो की तुमच्या आजूबाजूला कितीही नॉईज असेल, कितीही गोंधळ असेल, तरीसुद्धा तुम्ही स्वतःला मेडिटेट करणार. हा व्हिडिओ जेवढे पण ऐकतायत, पालक असतील, विद्यार्थी असतील, बिझनेसमॅन असेल, एंटरप्रेन्युअर असतील, त्यांनी सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपल्याला अशा काही सवयी लावून घ्यायच्या आहेत की त्या आपल्या फ्युचर इम्प्रूव्हमेंटसाठी, आपल्या ध्येयापर्यंत नेण्यासाठी जर त्या आपल्याला फायदेशीर असतील तर त्या दररोज केल्याच पाहिजेत. हे झालं आपलं मेडिटेशन. नंतर मेडिटेशन हा फक्त थर्ड आय चक्राविषयी मी तुम्हाला सांगितलं. नंतर 7 चक्रा जे आहेत, जे मी तुम्हाला सेकंड पार्टमध्ये 7 चक्राचे पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन देणार आहे. समुपदेशन शैक्षणिक पार्ट 2 मध्ये मी तुम्हाला 7 चक्राचं पूर्ण डिटेल त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन देणार आहे आणि तुमच्याकडनं काही प्रयोग पण करून घेणार आहे. तर मेडिटेशनमधून तुम्ही खूप साऱ्या गोष्टी अचीव करू शकतात. तुम्हाला जर ध्येयापर्यंत पोहोचायचं असेल तर तुमचा जर परफेक्ट आणि स्ट्रॉंग पिलर जर असेल तर तो म्हणजे फक्त आणि फक्त मेडिटेशन असेल. या ठिकाणी आपण ह्या फर्स्ट पार्टमध्ये गोल सेटिंग पाहिलं, अफर्मेशन पाहिलं, ग्रॅटिट्यूड कशा पद्धतीने असलं पाहिजे, टाईम मॅनेजमेंट, ब्रेन जिम एक्सरसाइज, हे पॉईंट तुम्ही नोट डाऊन करू शकतात. आणि नंतर लास्ट पार्ट जो होता तर तो आपण पाहिला मेडिटेशन. अशा पद्धतीने आपण प्रत्येक पार्टमध्ये 40-40 मिनिटाचे हे जे तुमचं व्हिडिओ असणार आहेत त्याच्यात तुम्हाला लॉट ऑफ गोष्टी शिकायला मिळणार आहेत. हा तुमचा शैक्षणिक समुपदेशनचा पहिला पार्ट होता जो मी तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे. तर तो तुम्ही एकाच वेळेस पूर्णपणे हा व्हिडिओ बघायचा आहे आणि तुम्ही ह्या फर्स्ट पार्टमध्ये जे जे काही नवीन शिकला आहात ते तुम्ही एका वहीमध्ये नोट डाऊन करा आणि तो अभ्यास तुम्ही परत केला पाहिजे. बघा, आपण जे पण काही शिकत असतो तर ते 24 तासाच्या आत एकदा तरी ते रिवाईज झालं पाहिजे. ते एकदा रिवाईज झालं म्हणजे ते परमनंट लक्षात राहत असतं. हा पॉईंटसुद्धा तुम्ही नोट डाऊन करू शकतात. म्हणून या 40 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे जे काही नवीन शिकायला मिळालेलं आहे ते तुम्ही नोट डाऊन करा, तुमच्या स्वतःच्या नोट्स बनवा आणि ते परत तुम्ही वाचू शकतात आणि वाचल्यानंतर ते रिमाइंड करा. बघा, मगिंग अपने कधीच तुमचा अभ्यास खूप स्ट्रॉंग होऊ शकतो असं नाही आहे. कॉपी पेस्टने तो अभ्यास तुम्ही क्रिएट करू शकतात असं नाही आहे. पण जर तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी वापरली, तुमचं ब्रेन पार्ट वापरला, म्हणजेच तुमचा ब्रेन पार्ट त्याच वेळेस ॲक्टिवेट होऊ शकतो ज्यावेळेस तुम्ही शांत असणार. आणि ज्यावेळेस आपण शांत असतो त्यावेळेस खूप सारे विचार येत असतात. पण तुम्ही जर एखाद्या गॅजेटसोबत एंगेज आहात, TV, मोबाईल, लॅपटॉप, सेल याच्यासोबत जर तुम्ही एंगेज असाल तर तुमची विचारांची पातळी ही थांबत असते आणि ती थांबल्यानंतर तुमचे स्किल डेव्हलपमेंटसुद्धा थांबत असते. म्हणून आजच्या व्हिडिओतला लास्ट पॉईंट जर असेल तर तुम्ही सेल्फ इंट्रोस्पेक्टिव्ह बना, साक्षीभाव तुमच्यामध्ये निर्माण करा, आत्मकेंद्रित व्हा आणि दिवसभरामध्ये तुम्ही आज काय काम केलं ते सुद्धा नोट डाऊन करा. हा पॉईंटसुद्धा तुम्ही लिहू शकतात आणि तो नोट डाऊन झाल्यानंतर तुमच्याकडनं झालेल्या ज्या चुका आहेत त्या लिहून टाका आणि कोणतं चांगलं काम झालेलं आहे ते सुद्धा लिहून टाका. हे तुम्ही त्याच वेळेस करू शकतात ज्यावेळेस तुम्ही एका ठिकाणी 2 मिनिटं शांत बसलेले आहात, आत्मकेंद्रित झालेले आहात, तुमच्यामध्ये साक्षीभाव तयार झालेला आहे, म्हणजेच तुमच्या मनामध्ये अनेक विचार येत असतात. बघा, आयडिया ह्या त्याच वेळेस येत असतात. तुमच्या मनामध्ये खूप साऱ्या आयडिया येत असतात. काही आयडिया ह्या गायब होत असतात, काही आयडिया ह्या मनात राहत असतात, तर काही आयडिया ह्या आठवतसुद्धा नाहीत. बघा, तुमची क्रिएटिव्हिटी पॉवर इतकी असते, तुम्हाला नवीन नवीन काहीतरी तयार करायचं असतं, मोडायचं असतं, तोडायचं असतं, परत नवीन काहीतरी घडवायचं असतं, ते तुम्ही तयार करत असतात. म्हणजेच ह्या तुमच्या मनामध्ये आलेल्या आयडिया असतात. काही आयडिया ह्या बॅड असतात, काही आयडिया ह्या प्रोडक्टिव्ह असतात, गुड असतात. मग ज्या ज्या चांगल्या आयडिया आलेल्या आहेत त्या लिहून टाकायच्या, म्हणजे तुम्ही त्या आयडिया फॉलो करू शकता. मग त्या तुमच्या अभ्यासाविषयीच्या आयडिया असतील, तुमच्या गोल सेटिंगविषयीच्या आयडिया असतील, तुमच्या फ्युचरविषयीच्या आयडिया. हा पॉईंट अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण
हे जग जर निर्माण झालेलं असेल, ह्या जगामध्ये काही काही नवीन गोष्टी जर निर्माण झालेल्या असतील, जर क्रिएटिव्हिटी निर्माण झालेली असेल, ती फक्त आयडियानेच तयार झालेली आहे. विमानाची आयडिया ज्या वेळेस डोक्यात आली त्यावेळेस त्यांनी विमान पाहिलेलं नव्हतं. ज्यांनी विमानाचा शोध लावला त्यावेळेस त्यांनी विमान पाहिलेलं नव्हतं, तर त्यांच्या डोक्यात ती आयडिया आली आणि मग ती आयडिया प्रत्यक्षात अवलंबण्यात आली किंवा प्रत्यक्षात जगामध्ये ती निर्माण व्हावी म्हणून त्यावेळेस त्यांनी ती आयडिया प्रत्यक्षात येण्यासाठी फॉलो केलं. जगामध्ये कुठलीही एक गोष्ट 2 वेळा घडत असते. जगामध्ये कुठलीही गोष्ट एकच गोष्ट 2 वेळेस घडत असते. बघा, लक्षात घ्या, हा पॉईंट सुद्धा तुम्ही नोट डाऊन करू शकतात. जगामध्ये कुठलीही एकच प्रकारची गोष्ट 2 वेळेस घडत असते. पहिली म्हणजे ती आपल्या माइंडमध्ये येत असते, ती आपल्या डोक्यात येत असते, आणि दुसरी ती प्रत्यक्ष जगामध्ये ती प्रयोगाद्वारे अस्तित्वात येत असते. हे मात्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. अशा पद्धतीने फर्स्ट पार्टमध्ये तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळालेल्या आहेत. आता तुम्हाला सेकंड पार्टमध्ये अत्यंत महत्त्वाचं सेवन चक्राचं नॉलेज तुम्हाला शिकायला मिळणार आहे. तोपर्यंत ह्या व्हिडिओचा खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. थँक्यू.